डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संसदेत बोलू दिलं नाही हो. आणि राऊत साहेब तुम्ही तिथं बसता. तुम्हाला पंडित नेहरूचं हे पंडित नेहरूचं अध्यक्ष महाराज पंडित नेहरूचं मी अध्यक्ष महाराज एक पत्र वाचून दाखवतो. अध्यक्ष महाराज नेहरूजींनी या नेहरूजींनी पत्र लिहिलं. अध्यक्ष महाराज काय पत्र लिहिलं? जेव्हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मुंबई प्रांतामध्ये पराभूत झाले तर पंडित नेहरू कौतुक करतायत त्या पत्रामध्ये. अध्यक्ष महाराज कौतुक करताय. अहो तुम्ही ईशान्य मुंबईमध्ये पराभूत केलं. राऊत साहेब भंडाऱ्यामध्ये नॉन मॅट्रिक माणसाच्या हातून डॉक्टरेट ऑफ सायन्स, डॉक्टरेट ऑफ लिटरेचर, डॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी, डॉक्टरेट ऑफ लॉ, अरे ज्ञानसूर्याचा पराभव केला. सत्तेसाठी आपण एवढ्या खालती आलो की ज्या बाबासाहेबांनी, आणि हे मी सांगत नाही, तुम्ही धनंजय कीर ज्यांना तुम्ही पद्मभूषण पदवी दिली, धनंजय कीरच्या पुस्तकातला एक एक शब्द वाचा. पण तुम्ही वाचणार नाही आणि तुम्ही जे त्या दिवशी पुस्तक पूर्ण वाचाल त्या दिवशीच काँग्रेसचा राजीनामा द्याल. हे लिहून घ्या. काय होतं नानाभाऊ तुम्ही बघा. फक्त एक उदाहरण तुमच्यासाठी सांगतो. फक्त हे आयुष्यात बोलताना आठवण ठेवायचं. एक प्रवचनकार होता. तो प्रवचन करताना म्हणाला, अरे कशाचा मोह करता? हा माईक देवाचा, हा टेबल देवाचा, हे पुस्तक देवाचे, हे सारं ईश्वराचं आहे. तुझं काय माझं काय माझं काय तुझं काय सारं ईश्वराचं आहे. मोह करू नका. जे आहे वाट्याला तेवढंच का. आता एक माणूस होता, कदाचित तो काँग्रेसवाला असेल, प्रवचन तर ऐकलं. मग प्रवचन झाल्यावर तो बाहेर गेला आणि दुसऱ्याची एक नवीन कोरी चप्पल स्वतःच्या पायात घातली. आता ज्याची चप्पल होती कदाचित तो बीजेपी वाला असेल. तो गेला आणि म्हणाला, हो भाऊ माझी चप्पल का घालता? म्हणजे प्रवचन ऐकलं नाही? तुझं काय माझं काय माझं काय तुझं काय सारा ईश्वराचा आहे. अच्छा हा मगच तत्वज्ञान सांगतोय का? एक घेतली त्याच्या थोबाडावर बागे म्हणजे मारतो काय? अरे तुझं थोबाड काय माझं थोबाड काय माझं थोबाड काय तुझं थोबाड काय सारा ईश्वराचा आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण संविधानाचा आपल्याला अध्यक्ष महाराज गौरव करायचा. शेवटची एक छोटी कविता सांगून अध्यक्ष महाराज मी संविधानाला नमन करतो, अभिवादन करतो, संविधानाचा सन्मान करण्याची शपथ घेतो, सन्मान करण्याचा संकल्प करतो अध्यक्ष महाराज. आणि माझ्या मनात ही भाव घेऊन पुढेही 4 वर्षे या सभागृहात जनतेचा आवाज बुलंद करण्याची शपथ घेतो. पण ही कविता वाचून सांगतो की आपल्या सर्वांना एका गोष्टीची जाणीव ठेवण्याची आवश्यकता आहे की लोहा जितना तपता है उतनी ही ताकत भरता है. सोने को जितनी आग लगे उतना ही प्रखर निखरता है. सूरज जैसा बनना है तो सूरज जैसा जलना होगा. नदियों सा आदर पाना है तो पर्वत छोड़ निकलना होगा. और हम भारत माँ के बेटे हैं क्यों सोचे राह सरल होगा. और हम भारत माँ के बेटे हैं क्यों सोचे राह सरल होगा. हर संकट का हर होगा, आज नहीं तो कल होगा, आज नहीं तो कल होगा. अध्यक्ष महाराज आणीबाणीमध्ये तुम्ही ज्या पद्धतीने लोकशाहीची हत्या केली अध्यक्ष महाराज, 100 वर्ष नव्हे 1000 वर्ष हा देश विसरू शकत नाही. निरपराध लोकांना नाही देणार नाही. आपण द्यायला दिले तरी जनता थोडी विसरते हो. अहो हजारो वर्ष रावणाला विसरली नाही. जर तुम्ही कृती वाईट कराल तर त्याला विसरली नाही. तर अध्यक्ष महाराज या ठिकाणी ज्या पद्धतीने तुम्हाला माहित आहे काय दुरुस्ती केली, हेकडे आणले नसते तर कदाचित हा कागद मी वाचणार नव्हतो. पण अध्यक्ष महाराज ही जी घटना दुरुस्ती केली, किती दुरुस्त्या केल्या आणीबाणीमध्ये. आणि हे मी काँग्रेसवर टीका करण्यासाठी वाचत नाही, हे वाचत यासाठी आहे की जसं शिक्षक एखाद्या विद्यार्थ्याला चूक लक्षात आणून देऊन पुन्हा तो चूक करू नये हे सांगतो, त्यासाठी हे वाचणं गरजेचं वाटतंय मला. की पुन्हा काँग्रेसने ही चूक करता कामा नये. काय केलं अध्यक्षांत बदल काय केले? राष्ट्राची एकता बदलून राष्ट्राची एकता व अखंडता हा शब्द टाकला इथपर्यंत ठीक आहे. पण अध्यक्ष महाराज पुढे काय केलं?
संसदेच्या 2/3 बहुमताऐवजी संसदेच्या साध्या बहुमताने सर्व निर्णय घेण्याची तरतूद केली। जे आमचे निर्देशक तत्व लागू करावी यामध्ये अध्यक्ष महाराज मूलभूत हक्कामध्ये बदल केला। अध्यक्ष महाराज निर्णय लोकसभेचे निर्णय अवैध घोषित करण्याचा न्यायालयाचा अधिकार जो संविधानात होता तो अध्यक्ष महाराज काढून टाकला। अध्यक्ष महाराज ज्या ठिकाणी अध्यक्ष महाराज संसदेने केलेले कोणतेही संविधान संशोधन कोणताही देशातला कोर्ट हा प्रश्नास्पद करू शकणार नाही या संदर्भात सांगितलं। अध्यक्ष महाराज लोकशाहीचे अधिकार कमी करून सारे अधिकार पंतप्रधानाला अध्यक्ष महाराज काँग्रेसच्या राज्यात दिले। राजकीय व्यवस्थेला संसदीय सार्वभौमत्वाची शक्ती देऊन लोकशाही अप्रत्यक्ष संपवून राजेशाही लादण्याचा प्रयत्न झाला। 99 बदल केले अध्यक्ष महाराज आणीबाणीमध्ये। आम्ही विसरतो अध्यक्ष महाराज, हे खरं आहे की हे विसरतो अध्यक्ष महाराज, पण या अमृत महोत्सवी या वर्षामध्ये हे आठवण करायचं आहे की आज चुका आपल्या देशामध्ये पुन्हा कदापिही होता कामा नये। आणीबाणीमध्ये किती निरपराध लोकांना जेलमध्ये टाकलं। पण अध्यक्ष महाराज एक विनंती सरकार राही आहे की या संविधानाचा गौरव आपण साजरा करत असताना आणीबाणीमध्ये जे लोकतंत्र सेनानी होते त्यांना 20,000 रुपये देण्यात यावे ही मागणी मी केली आहे। हे रेकॉर्ड मध्ये पुन्हा यावी, कारण आपण गौरव करायचा आणि ज्यांची आपले आयुष्य देऊन हा तुम्हाला आणि मला इथं बसवलं त्यांना 20,000 रुपये देताना मात्र आमच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे असं म्हणायचं हे अध्यक्ष महाराज सहनशीलतेच्या बाहेर आहे। त्यांनी सुद्धा या लोकशाहीसाठी लोकतंत्र सेनानी म्हणून काम केलं। अध्यक्ष महाराज आपल्याला त्यांनाही ते काय महात्मा गांधी काय म्हणाले तेही सांगतो। असं नाही राहत रावसाहेब। ओ तेव्हा नाही तर काँग्रेसनी विसर्जित करा सांगितलं होतं ना भाऊ। सुधीर भाऊ बोला। बाबासाहेब आंबेडकरजी सुद्धा काँग्रेस बद्दल जळतं घर म्हणाले। तुम्ही तर 1900 म्हणजे जेव्हा राष्ट्रीय सरकार होतं डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संसदेत बोलू दिलं नाही हो। आणि राऊतसाहेब तुम्ही तिथं बसता, तुम्हाला पंडित नेहरूचं हे पंडित नेहरूचं अध्यक्ष महाराज पंडित नेहरूचं मी अध्यक्ष महाराज एक पत्र वाचून दाखवतो। अध्यक्ष महाराज नेहरूजींनी या नेहरूजींनी पत्र लिहिलं। अध्यक्ष महाराज काय पत्र लिहिलं? जेव्हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मुंबई प्रांतामध्ये पराभूत झाले तर पंडित नेहरू कौतुक करताय त्या पत्रामध्ये। अध्यक्ष महाराज कौतुक करताय। अहो तुम्ही ईशान्य मुंबईमध्ये पराभूत केलं। राऊतसाहेब भंडाऱ्यामध्ये नॉन मॅट्रिक माणसाच्या हातून डॉक्टरेट ऑफ सायन्स, डॉक्टरेट ऑफ लिटरेचर, डॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी, डॉक्टरेट ऑफ लॉ, अरे ज्ञानसूर्याचा पराभव केला। सत्तेसाठी आपण एवढ्या खालती आलो की ज्या बाबासाहेबांनी, आणि हे मी सांगत नाही, तुम्ही धनंजय कीर ज्यांना तुम्ही पद्मभूषण पदवी दिली, धनंजय कीरच्या पुस्तकातला एक एक शब्द वाचा, पण तुम्ही वाचणार नाही। आणि तुम्ही जेव्हा त्या दिवशी पुस्तक पूर्ण वाचाल त्या दिवशीच काँग्रेसचा राजीनामा द्याल, हे लिहून घ्या। हा आता मन अध्यक्ष महाराज हे फक्त सत्तेसाठी व्याकुळ असेल तर मग त्या पुस्तकाचा अर्थ तुम्ही ताबडतोब विसरून जा। तुम्ही धनंजय कीर म्हणून तर म्हणतो मग माझ्या भाषणात बोलताच कशा पुस्तकही पाठवून ना अध्यक्ष महाराज। आणि हे पत्राचा कागदही मी तुम्हाला पाहिजे तर देतो। हे एडविना माउंटबेटनला पत्र लिहिलं। ते लिहितात, ऑन द अदर हँड इन बॉम्बे सिटी अँड टू ए लार्ज एक्सटेंट इन बॉम्बे प्रोव्हिन्स आवर सक्सेस हॅज बीन ग्रेटर दॅन एक्सपेक्टेड. आंबेडकर हॅज बीन ड्रॉप्ड आउट.
त्यांना खुश करायचं अध्यक्ष महाराज. आणि या संदर्भामध्ये अध्यक्ष महाराज बोगा तुम्ही बघायचंच आहे. पण अध्यक्ष महाराज माझ्या काही या गौरव दिनाच्या निमित्ताने अपेक्षा आहे अध्यक्ष महाराज. काय होतं नानाभाऊ तुम्ही बघा, फक्त एक उदाहरण तुमच्यासाठी सांगतो, फक्त हे आयुष्यात बोलताना आठवण ठेवायचं. एक प्रवचनकार होता, तो प्रवचन करताना म्हणाला, अरे कशाचा मोह करता, हा माईक देवाचा, हा टेबल देवाचा, हे पुस्तक देवाचे, हे सारं ईश्वराचं आहे. तुझं काय माझं काय माझं काय तुझं काय, सारं ईश्वराचं आहे. मोह करू नका, जे आहे वाट्याला तेवढंच का. आता एक माणूस होता, कदाचित तो काँग्रेस वाला असेल, प्रवचन तर ऐकूया, मग प्रवचन झाल्यावर तो बाहेर गेला आणि दुसऱ्याची एक नवीन कोरी चप्पल स्वतःच्या पायात घातली. आता ज्याची चप्पल होती कदाचित तो बीजेपी वाला असेल, तो गेला आणि म्हणाला, हो भाऊ माझी चप्पल का घालता. म्हणजे प्रवचन ऐकलं नाही, तुझं काय माझं काय माझं काय तुझं काय, सारा ईश्वराचा आहे. अच्छा, हा मगच तत्वज्ञान सांगतोय का. एक घेतली त्याच्या थोबाडावर बागे, म्हणजे मारतो काय, अरे तुझं थोबाड काय माझं थोबाड काय माझं थोबाड काय तुझं थोबाड काय, सारा ईश्वराचा आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आपण संविधानाचा आपल्याला अध्यक्ष महाराज गौरव करायचा आहे. अध्यक्ष महाराज या संदर्भामध्ये फक्त माझी विनंती महाराष्ट्र सरकार आहे अध्यक्ष महाराज. ही विनंती काय अध्यक्ष महाराज, आपण संविधान स्वीकारलं अध्यक्ष महाराज. ही संविधान अतिशय शक्तिशाली घटना आहे, जगातली सर्वात मोठी घटना आहे. पण आपली कृती सुद्धा त्या दिशेने नेण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महाराज. तेव्हा आपल्याला एका गोष्टीचं महत्व लक्षात घेण्याची आवश्यकता आहे की जपान सारखा देश अध्यक्ष महाराज जेव्हा पुढे जातो, तुझ्यावर नाही बोललो, कधी आम्ही ऐकतोच तुझं, आम्ही सर्वच ऐकतो नाना भाऊ, आम्ही तुमचं तर ऐकतोच. नाही बा मी बोललो म्हणजे तुम्ही जर मग थांबवलं तर मग तर भोगावंच लागलं. अध्यक्ष महाराज आज आपण पाहतोय अध्यक्ष महाराज, आपल्याला जगामध्ये तिसऱ्या इकॉनॉमीमध्ये यायचं आहे. पण तिसऱ्या इकॉनॉमीमध्ये यायचं असेल तर काही बदल हे आपल्यालाही अध्यक्ष महाराज करायची आवश्यकता आहे. जपान पुढे गेलं असं आपण म्हणतो अध्यक्ष महाराज, त्या ठिकाणी भूकंप होतो, सुनामी येते, ज्वालामुखी होतो, तरी अध्यक्ष महाराज एकच कारण जपान पुढे जाण्याचं आहे आणि ते म्हणजे अध्यक्ष महाराज मोरल एज्युकेशन, की देशासाठी जगायचं. देशासाठी जगायचं म्हणजे काय अध्यक्ष महाराज, एक चांगलं उदाहरण जपानी भाषेमध्ये केलं आहे अध्यक्ष महाराज, की त्यांनी मोरल एज्युकेशनचा अर्थ काढला की जो भी मैं करूंगा वो देश के लिए करूंगा. आणि मग त्यांनी एक प्रयोग केला, एका देशात केला, एक जण भिंत बनवत होता, वीट लावत होता. अध्यक्ष महाराज त्यांनी विचारलं तुम क्या कर रहे हो, तो म्हणे ईट लगा रहा हूं. दुसऱ्या देशात तीच कृती होती, विचारलं क्या कर रहे हो, बघा मैं भवन का निर्माण कर रहा हूं. पण तिसरी जपान मध्ये वीट लावणाऱ्याला विचारलं की तू क्या कर रहा है, तो म्हणाला मैं देश का निर्माण कर रहा हूं. कृती कोणती, यासोबत भाव कोणता, हे अध्यक्ष महाराज आपल्याला या मोरल एज्युकेशनच्या माध्यमातून जर जगात पुढे जायचं असेल तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये हे मोरल एज्युकेशन द्यावं लागेल की आपल्याला जगायचं आहे, स्वतःसाठी जगायचं आहे. पण स्वतःसाठी जगत असताना या समाजाला संविधानाच्या माध्यमातून पुढे नेण्यासाठी सुद्धा जगायचं आहे, हे आपल्याला अध्यक्ष महाराज सांगावं लागेल. आणि हे सांगत असताना अध्यक्ष महाराज माझी या निमित्ताने महाराष्ट्र सरकार म्हणून विनंती आहे की आपण एकीकडे समानतेचा हक्क मान्य केला अध्यक्ष महाराज, आपण या संदर्भामध्ये समानतेच्या हक्कासोबत स्वातंत्र्याचा हक्क मान्य केला अध्यक्ष महाराज, शोषणाविरुद्धचा हक्क मान्य केला, धर्मनिरपेक्षतेचा हक्क मान्य केला, सांस्कृतिक हक्क मान्य केला, कायदेशीर हक्क मान्य केला. पण अध्यक्ष महाराज आपल्याकडे याची जाणीव सुद्धा करून द्यायची आवश्यकता आहे की अध्यक्ष महाराज लोकशाही ही संस्कारित आणि संयमित मार्गाने गेली पाहिजे. ही संविधानाच्या स्वतःच्या फायद्याचा अर्थ समजून स्वैराचारी मार्गाने जाता कामा नये. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या आपल्याकडे प्रत्येक अध्यक्ष महाराज दिवसागणिक बदलते.
अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे आपण दुसऱ्यांना शिवी दिली ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य, आणि दुसऱ्यांनी आपल्याला शिवी दिली की तो मात्र हा आपल्यासाठी घटनेचा दोष आहे, ही बदलवण्याची आज महाराष्ट्रात तरी जास्त आवश्यकता लक्षात येत आहे. कारण संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आपण राजकारणात समाजामध्ये अध्यक्ष महाराज जे विषारी शब्दाचा उपयोग करतोय, धीरे धीरे अध्यक्ष महाराज या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने हे शब्द संपावे आणि यावर आपल्याला अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने एकमेकाशी जे आपण वागणूक करतो ती अलेक्झांडर आणि पोरस सारखी असली पाहिजे की आम्ही आपल्या वागणुकीमध्ये सन्मान असावा, हा भाव यामध्ये करता येईल का, हे अध्यक्ष महाराज या निमित्ताने आपल्याला निश्चितपणे लक्षात आणावं लागेल. आपल्याला समाजाला फक्त संविधानामध्ये ज्या गोष्टी लिहिल्या आहेत अध्यक्ष महाराज त्या गोष्टीला प्रोत्साहित करावं लागेल. आपण संविधान जेव्हा वाचतो तेव्हा एक गोष्ट लक्षात येते, संविधानाचं पुस्तक जेव्हा हातात घेतलं अध्यक्ष महाराज तेव्हा प्रत्येक जण फक्त माझा काय अधिकार आहे तेवढाच शोधतो. पण अध्यक्ष महाराज याच्यावर नागरिकांची मूलभूत कर्तव्य सांगितलं आहे. अध्यक्ष महाराज या मूलभूत कर्तव्यावर मात्र जे आपल्या भाग 4 क मध्ये 51 क मूलभूत कर्तव्य, मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की आता MPSC ची परीक्षा असेल की शाळेची परीक्षा असेल, या परीक्षेमध्ये हा भाग आवर्जून टाकला पाहिजे की प्रत्येकाला संविधान पूर्ण वाचून सांगता येणार नाही पण त्याचे मूलभूत कर्तव्य काय आहे हेही सांगितले पाहिजे. या मूलभूत कर्तव्यासोबत अध्यक्ष महाराज सरकारची कर्तव्य सुद्धा सांगितली आहे. 41 मध्ये अतिशय स्पष्टपणे या गोष्टीचा उल्लेख हा केला आहे. फक्त आपण या संविधानाचा गौरव एकीकडे करत असताना अध्यक्ष महाराज जगामध्ये जर सहनशीलतेचं एखादं मीटर असलं मोजायचं तर मी निश्चितपणे सांगतो जगातल्या 193 देशात सर्वात सहनशील समाज कुठं असेल तो ते या भारतात आहे, या देशात आहे अध्यक्ष महाराज. आणि हा सहनशील समाज आहे म्हणून अध्यक्ष महाराज आपली गती कमी असता कामा नये. आपल्याला मूलभूत कर्तव्य या संदर्भात जनतेमध्ये जागृती केली पाहिजे की अधिकाराची जाणीव, अधिकार शोधा, पण सोबत कर्तव्य, दायित्व आणि जबाबदारी सुद्धा यामध्ये लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. हे जबाबदारी ही सरकारवर असणार आहे. ही 2 दिवसाची चर्चा आहे, मी समजू शकतो अध्यक्ष महाराज, पण मी या चर्चेमध्ये म्हणून सरकारला एकच मागणी केली की या चर्चेच्या निमित्ताने रोज चर्चा होणार नाही, पण आपल्याला ज्या ज्या क्षेत्रात संविधानाच्या आधारावर पुढे जायचं आहे त्या त्या क्षेत्रातल्या तज्ञांच्या समित्या केल्या पाहिजे. आपल्या राज्यामध्ये भारतरत्न आहे, आपल्या राज्यामध्ये पद्मश्री आहे, पद्मभूषण आहे, पद्मविभूषण आहे नव्हे, शरद पवार साहेबांसारखे कृषी क्षेत्रामध्ये अनुभव असणारे नेते आहे. अध्यक्ष महाराज हे सारी आपल्या राज्याची संपत्ती आहे. या संपत्तीच्या माध्यमातून आपलं राज्य हे किती संपन्न करता येईल, या राज्यामध्ये कोणीच गरीब असणार नाही, या संविधानाचा खरा सन्मान कधी होईल अध्यक्ष महाराज. हा संविधानाचा खरा सन्मान तेव्हा होईल किंवा देशात जनगणना होईल, तेव्हा गरिबी हे कॉलम त्या जनगणनेतून निघून जाईल, त्या दिवशी खरा संविधानाचा सन्मान आहे. भारत माता माझी आई, डोकं ठेवायला जागा नाही, ज्या बेघरांना आपण घर देऊ अध्यक्ष महाराज तेव्हा आपण संविधानाचा खरा गौरव करतोय. संविधानाचा तेव्हा खरा गौरव होईल जेव्हा माझ्या बहिणीवर, नारीवर कोणी अपशब्द बोलणार नाही. जयंतराव पाटील साहेब त्या दिवशी जे म्हणाले की सोशल मीडियाच्या बद्दल कायदे करण्याची आवश्यकता आहे, हा गौरव अध्यक्ष महाराज तेव्हा होईल जेव्हा या देशातल्या प्रत्येक शेतकऱ्याला वाटेल मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती, आणि तेव्हाच तो सहजपणे म्हणेल प्रणाम करो इस धरती को जिसने हमको जन्म दिया. आणि यासाठी आपल्या सर्वांना कष्ट करावे लागेल. शेवटची एक छोटी कविता सांगून अध्यक्ष महाराज मी संविधानाला नमन करतो, अभिवादन करतो, संविधानाचा सन्मान करण्याची शपथ घेतो, सन्मान करण्याचा संकल्प करतो अध्यक्ष महाराज. आणि माझ्या मनात ही भाव घेऊन पुढेही 4 वर्षे या सभागृहात जनतेचा आवाज बुलंद करण्याची शपथ घेतो. पण ही कविता वाचून सांगतो की आपल्या सर्वांना एका गोष्टीची जाणीव ठेवण्याची आवश्यकता आहे की लोहा जितना तपता है उतनी ही ताकत भरता है, सोने को जितनी आग लगे उतना ही प्रखर निखरता है, सूरज जैसा बनना है तो सूरज जैसा जलना होगा, नदियों सा आदर पाना है तो पर्वत छोड़ निकलना होगा, और हम भारत माँ के बेटे हैं
क्यों सोचे राह सरल होगा, और हम भारत माँ के बेटे हैं, क्यों सोचे राह सरल होगा। हर संकट का हर होगा, आज नहीं तो कल होगा, आज नहीं तो कल होगा।